अमरावतीच्या पोलीस कर्मचारी मंगला बोलके आणि त्यांचा 11 जणांचा ग्रुप श्रीनगरमध्ये पर्यटनाकरता गेलेला आहे। सध्या हे सगळे श्रीनगरमधल्या एका हॉटेलमध्ये सुखरूप आहेत अशी माहिती मिळते आहे, पण सगळेच दहशतीखाली आहेत। त्यांना पर्यटन करण्याची इच्छा नाही, त्यामुळे माझ्या पत्नीला आणि मुलाला लवकरात लवकर परत आणा अशी मागणी त्यांचे पती सचिन गायकवाड यांनी केली आहे। जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे काल दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्यात 26 नागरिकांना मारण्यात आलेला आहे। आणि या हल्ल्याच्या वेळी अमरावती शहरातील आणि जिल्ह्यातील अनेक पर्यटक जे आहेत ते पहलगामला होते। त्यापैकी काही पर्यटक जे आहे आता सुखरूप असल्याची माहिती आहे। त्यापैकी काही पर्यटकांमध्ये मंगला बोलके आणि त्यांच्यासोबत जवळपास 11 महिलांचा जो ग्रुप आहे तो त्या ठिकाणी फिरायला गेलेला होता। मी त्यांच्या घरी आलेलो आहोत। त्यांचे पती आणि त्यांचे काही नातेवाईक आपल्यासोबत आहे। दादा मला सांगा, मंगलाताई आणि त्यांच्यासोबत किती महिला आहेत, ह्या कधी गेल्या होत्या आणि आता तुमचं सकाळपासून त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे? पहिल्यांदा तुम्हाला जेव्हा दहशतवादी हल्ला झाला माहीत झालं, काय तुमची नेमकी प्रतिक्रिया होती, काय तुम्हाला वाटलं नेमकं? थोडंसं मी जास्त प्रमाणात घाबरलो होतो आणि त्याचप्रमाणे मी सगळ्यात पहिले त्यांना कॉन्टॅक्ट केला। त्यांना विचारलं, ते म्हणाले की सुखरूप आहे म्हणून। जसं सुखरूप कळलं तर मग थोडं निवांत झालं तर थोडंसं, कारण की माझी मुलगी आहे तिथे, ते मुलगी बोलत जास्त टेन्शन आलं मला। मी फक्त प्रशासनाला विनंती करतो, पालकमंत्री साहेबांना विनंती करतो, त्यांना परत घेऊन या म्हणून। आता सध्या घाबरण्याची गरज नाही, कारण पालकमंत्री आणि आपल्या अमरावती जिल्ह्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत, खासदार असतील, आमदार असतील, हे सर्व त्यांच्याशी बोललेले आहे। आता त्यांना आणण्याची सुद्धा व्यवस्था ते करतील। आता सध्या ते कुठं थांबलेले आहे, काय तुम्हाला सांगितलं त्यांनी? आणि हल्ला झाला त्यावेळेस हे तिथून निघून आले होते काय? तिथून निघून आले होते, जस्ट त्यांच्या काही तासापूर्वी, काही तासाआधीच निघून आले होते। हॉटेलला आले, जसं मला कळलं मी तसंच बोललो, त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट केला, त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं एकदम सुखरूप आहे म्हणून। थोडं निवांत झालं मला। पुढे पर्यटन करण्याची त्यांची इच्छा नसल्यामुळे अमरावतीचे